आपण टायर मध्ये असणारे विविध भाग, त्याच्यानंतर आपण फ्लायवरून पडणारे टायरचे प्रकार, हे सर्व आपण मागील सेक्शन मध्ये बघितलं होतं. आता आपण पाहणार आहोत की टायर रोटेशन. टायर रोटेशन म्हणजे काय, टायर रोटेशन का करण्याची आवश्यकता आहे, टायर रोटेट करण्याची पद्धत काय असते आणि टायर रोटेशनचे फायदे काय असतात. जर तुम्ही बघितलं तर भारतामध्ये आपण ज्यावेळेस गाडी चालवतो तर गाडीमधली स्टेरिंग ही राईट हँडला आहे का लेफ्ट हँड? राईट हँड, बरोबर. आपण स्टेरिंगवर जेव्हा बसतो तर गाडीची स्टेरिंग ही राईट हँड साईडला राहते. पण गाडी चालवताना आपण उजव्या हाताने चालतो का डाव्या हाताने चालतो? डाव्या हाताने चालतो. हे सर्वांना माहिती आहे. भारतातली जी रूल्स आहे, आपण नेहमी गाडीची जी ड्रायव्हिंग आहे आपण कोणत्या साईडने करतो? लेफ्ट साईड, बरोबर आहे. ओव्हरटेक करताना आपण त्याच्या राईट साईडने ओव्हरटेक करतो. आता लेफ्ट साईडने ज्यावेळेस आपण गाडी नेहमी चालवतो, तुम्ही बघितलं असाल की भारतातले जे रोड आहेत ते भारताचे रोड साईडनं असे निमुळते आहेत, म्हणजे खाली गेले आहेत. सेंटरला उंच आहे आणि साईडला ते असे होतात. पाहिलं ना, रोड एकदम असा स्ट्रेट राहत नाही भारताचं. भारतातले महाराष्ट्रातले जिथले रोड आहेत, रोड बघितलं तर रोडचे लेफ्ट साईडला जे आपण गाडी चालवतो, म्हणजे लेफ्ट साईडचे जे टायर असतात ते टायर नेहमी खालच्या बाजूने असतात आणि राईट साईडचे टायर नेहमी वरच्या बाजूने चालतात. तुम्ही लक्षात ठेवा, गाडी चालवताना बघा आपला रोड खालच्या साईडला निमुळत आहे, एकदम असा प्लेन राहत नाही. खालच्या साईडला आपण फुटिंग टाकतो, रोडच्या साईड जेव्हा सबते आजकाल सिमेंटाचे रोड तयार होतात, आपल्यावरती रोड पूर्ण कम्प्लीट झाला, पण त्या रोडच्या खाली तो रोड 1 फूट उंच आहे. बघितलं ना, साईडने 1 फूट उंच राहते. तर लोक त्याच्या साईडला काय टाकतात, माती टाकतात, बरोबर आहे. गाडी त्या रोडच्या खाली, मग तो रोड काय होते असं त्या साईडला निमुळता होते, म्हणजे खालच्या साईडला. आणि गाडी जेव्हा आपण चालवतो तर चालताना काय होते, लेफ्ट साईडच्या टायरची काय होते, जास्तीत जास्त प्रमाणामध्ये झीज होते. सारखा आपण एकाच साईडने गाडी चालवतो लेफ्ट साईड, जेव्हाही टायर लेफ्ट साईडला गेला तर खालचे राईट साईडपेक्षा लेफ्ट साईडच्या टायरची काय होते, जास्त प्रमाणामध्ये झीज होते. टायर जास्त घासल्या जातात. ब्रेकिंग एफर्ट्स मध्ये पण काय होते, आपण खूप जोरानं ब्रेक मारतो तर पाठीमागच्या चाकापेक्षा समोरच्या चाकाची काय होते, झीज जास्त होते. जर तुम्ही एकच साईड कंटिन्यू ठेवली, लेफ्ट साईडचं समोरचं आणि लेफ्ट साईडचं पाठीमागचं फोर व्हीलरमध्ये, त्या साईडच्या चाकांची जास्त झीज होते. आणि ही झीज सारख्या प्रमाणात जर आपल्याला करायची असेल तर आपल्याला गाडीचं काय करावं लागते, टायर रोटेशन करणं आवश्यक आहे. टायर रोटेशन करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. जर तुम्ही टायर रोटेशन करायचं तर पहिल्या पद्धतीत जर बघितलं, त्याच्यामध्ये जर वेगवेगळे ड्राईव्ह दिले, जसं रेअर व्हील ड्राईव्ह याचा आता टाटा स्पेसिओ गाडी, ज्या गाडीला खाली प्रोपेलर शाफ्ट राहते, ज्या गाडीचे पाठीमागचे चाकं लाईव्ह असतात, त्या गाडीला आपण कोणता ड्राईव्ह म्हणतो, रेअर व्हील ड्राईव्ह. जर तुम्ही कार जर घेतली तर कार ही कोणती ड्राईव्ह असते, फ्रंट व्हील ड्राईव्ह. कारण कारचे समोरचे चाकं गोल करतात, पाठीमागचे चाकं गाडीच्या सोबत चालतात, म्हणजे पाठीमागचे चाकं लाईव्ह होत नाही. ज्यावेळेस कार समजा चिखलात फसली तर त्याचे कोणते चाकं फिरतील, समोरचे चाकं फिरतील. जर समजा टाटा स्पेसिओ किंवा सुमो जसे एसयूव्ही गाड्या जर फसल्या तर त्याचे कोणते चाकं फिरतात, पाठीमागचे चाकं गोल फिरतात. आता बघितलं असं फॉरेस्ट ऑफिस वाले जे गाड्या असतात किंवा मिलिटरी सेक्शन मध्ये जे गाड्या वापरतात त्या गाड्या काय होतात, 4 व्हील ड्राईव्ह असतात. म्हणजे त्याचे समोरचे चाकही लाईव्ह असतात आणि त्याचे पाठीमागचेही चाकं लाईव्ह असतात. त्याच्यामुळे जे फॉरेस्ट ऑफिस किंवा मिलिटरी सेक्शन किंवा डिफेन्स मध्ये जे गाड्या वापरतो तो 4 व्हील ड्राईव्ह राहतात. आता आपण बघितलं असेल की आपण फक्त 4 चाकांचं रोटेशन करायचं. किती चाकांचं? 4. म्हणजे आपण याच्यामध्ये स्टेपनीचा विचार करत नाही. गाडीला जे 4 चाक आहे, समोरचे 2 आणि पाठीमागचे. आता जर तुम्ही समोरचे 2 आणि पाठीमागचे 2 ची जर पद्धत बघितली तर पहिल्या सेक्शन मध्ये काय केलंय, पाठीमागचे दोन्ही चाकं उचलून कुठे लावले, समोरला. ती जी क्रॉस दिसते, पहिली डायग्राम पण लक्ष द्या. जर ते क्रॉस केलं, पाठीमागचे दोन्ही चाकं काय करायचे, समोर लावायचे आणि समोरचे दोन्ही चाकं क्रॉस मध्ये पाठीमागे लावायचे. जर तुम्ही ही फिगर बघितली, या फिगर मध्ये तुम्हाला स्पष्ट झालं, ॲरो दाखवलाय, पाठीमागचं चाक समोर लावायचं, तेही चाक समोर लावायचं दोन्ही, आणि ते समोरचे जे दोन्ही चाक आहे ते इकडचं राईट साईडचं चाक लेफ्ट साईडला लावायचं, इकडचं लेफ्ट साईडचं चाक राईट साईडला. म्हणजे ही एक पद्धत झाली रोटेशन करण्याची. ती रोटेशन कसं करायचं, जर तुम्ही दुसऱ्या फिगर मध्ये बघितलं तर दोन्ही चाक एक दुसऱ्याला क्रॉस केले, ते चाक इकडे लावा आणि हे चाक तिकडं, इकडचं इकडे किंवा इकडचं तिकडं. म्हणजे हे वेगवेगळ्या पद्धती आहेत. जर तुम्ही तिसऱ्या पद्धतीचं बघितलं 4 टायर रोटेशन मध्ये, पाठीमागचे दोन्ही चाकं समोर लावायचे, समोरचे दोन्ही चाकं पाठीमागे लावायचे. आणि जर तुम्ही सगळ्यात शेवटची जर पद्धत बघितली, त्या पद्धतीत काय केलं, समोरचे दोन्ही चाकं पाठीमाग, तुम्हाला ॲरो दिसत आहे ना सगळ्यांना, समोरचे दोन्ही चाकं पाठीमागे लावले आणि पाठीमागचे दोन्ही चाकं पुन्हा क्रॉस मध्ये रोटेशन केले. हे कशामध्ये झालंय, 4 टायर रोटेशन. ज्या गाडीचे 4च चाकं आपल्याला अदलाबदली करायचे, अदलाबदली याच्यासाठी करायची की सर्व चाकांची झीज सारखी झाली पाहिजे. परीक्षेमध्ये असा प्रश्न येतो, व्हाय टायर रोटेशन इज नेसेसरी, टायर रोटेशन करण्याची का गरज आहे. त्याच्यामध्ये एक ऑप्शन येते, इक्वलाइज द टायर वियर. सर्व चाकांची सारखी झीज होण्यासाठी आपल्याला काय करणं आवश्यक आहे, टायर रोटेशन करणं आवश्यक आहे. आता जर आपण या फिगर मध्ये बघितलं, टायर रोटेशन युटिलाइज टूल्स आहे, स्पेअर आहे. याचे 5ही चाकं, म्हणजे ज्यामध्ये स्टेपनी पण वापरायचे. तर स्टेपनी कधी कधी लोक काय करतात, 4ही चाकं चालवतात, स्टेपनी गाडीतून बाहेर काढत नाही, विकत घेतात, एक स्टेपनी आणि एक दुसरा टायर घेतो म्हणजे चालवता येईल.
पण जर समजा पाचही चाकाचं रोटेशन करायचं तर या पद्धतीने तुम्ही बघा, समोरचे दोन्ही चाक एक दुसऱ्यासोबत चेंज झाले एरो मध्ये. इथं काय केलंय, या ठिकाणी तुम्ही पाठीमागचं चाक इथे लावायचं, इथलं चाक स्टेपनी ठेवायचं, हे चाक कुठे जाईल, समोर जाईल. म्हणजे हे झालं 5 चाकांचं टायर रोटेशन. या पद्धतीने पहा, समोरचे दोन्ही पाठीमागे लावले, या साईडचं चाक करून समोर गेलं आणि हा चाक त्या साईडला. म्हणजे हे टायर रोटेशन करण्याच्या पद्धती असतात. एक तर 4 टायर रोटेशन करा किंवा 5 टायर घेऊन तुम्ही रोटेशन करू शकता. ही झाली पद्धत रोटेशन करायची. जर समजा बऱ्याचदा काही ट्रक असतात ज्याचे पाठीमागे 2-2 चाक असतात, पाहिलं ना, बऱ्याचदा काही ट्रक असतात तर ट्रक मध्ये काय होते, टायरची झीज होत आहे. लेफ्ट साईडला तर टायरची झीज होते, पण जे चाक मधले असतात, बाहेरचं चाक वेगळं, बरोबर आहे, जोड चाक असतील पाठीमागे, तर त्याच्या मधल्या चाकांची ही झीज काय होते, जास्त होते. तर त्या पद्धतीने रोटेशन करताना मधले चाक समोर, समोरचे चाक पाठीमागे, बाकी तुम्ही क्रॉस रोटेशन करणं आवश्यक आहे. आता बऱ्याचदा तुम्हाला एक गोष्ट आणखी नाही, टायर पंक्चर, आजकाल हवा भरतो आपण, आजकाल हवा भरण्याची पद्धत आहे, हवामध्ये नायट्रोजन हवा भरतो. सायकल, 2 व्हीलर, 4 व्हीलर गाड्या, आजकाल लोक ऑक्सिजन म्हणजे काय, आपली जी वातावरणात हवा आहे ती कॉम्प्रेसर मध्ये पंपिंग करायची, कॉम्प्रेसरच्या सहाय्याने आपण काय करतो, हवा भरतो, बरोबर आहे. पण आजकाल नायट्रोजनची हवा निघाली. नायट्रोजनची हवा बाहेरच्या ऑक्सिजनच्या हवेपेक्षा हलकी असते, बदलणार. आता बऱ्याच आपण नायट्रोजनची हवा वापरायची काय, याचे कारण आहे नायट्रोजनची हवा लोक का वापरत आहे, एकतर ती बदलणारे हलकी आहे, आणि काय होते, जर गाडीचं वजन कमी राहिलं तर गाडीचं वजन कमी झालं तर गाडीची अवरेज देण्याची शक्ती काय होते, जास्त राहते. आता ऑक्सिजन का वापरत नाही, ऑक्सिजन का वापरत, कारण टायर मध्ये जे टायर आणि ट्यूब तयार झाले त्याच्यामध्ये सल्फर नावाचा पदार्थ वापरतात. कार्बन आणि सल्फर. सल्फर तुम्ही बघितलं असेल, जे स्फोटक तयार होतात, जे फटाके तयार होतात, त्याच्यात काय वापरतात, सल्फर वापरतात आवाजासाठी. हे सल्फर काय होते, आपण जेव्हा ऑक्सिजन मध्ये हवा भरतो तर ऑक्सिजन आणि सल्फरचं काय होते म्हणजे ऑक्सिडेशन होते. बऱ्याचदा तुम्ही बघितलं तर टायर पुन्हा पांढरी पांढरी भुरटी निघते बाहेर, भस्म, जी भुरटी म्हणतो ना आपण, पांढरावाला, ते का निघते, त्याच्यामध्ये त्या टायरची जी रबर आहे आणि जी ट्यूब तयार झाली आहे ती सल्फर मटेरियलच्या याच्यात निघते. मग ते सल्फर आणि ऑक्सिजन याच्यामुळे काय होते, ऑक्सिडेशन होते, आणि टायर मध्ये काय तयार होते, मग ती पांढरी भुरकट काय तयार होते, भस्म तयार होते. आणि ते तयार झालं तर काय होईल माहिती काय, ते टायरला घासते मध्ये. ज्यावेळेस गाडी खूप दिवस चालते, बऱ्याचदा ट्यूब बरेच दिवस वापरते, ट्यूब पातळ होते मध्ये, ते काय होते, ती जी राख तयार होते भस्म सल्फरचं, ती काय होते, टायर आणि ट्यूबच्या मध्ये घर्षण करते आणि त्या ठिकाणी ती ट्यूब काय होऊन जाते, पातळ होते, पातळ झाले. आणि बऱ्याचदा आपण बघितलं तर टायर मध्ये आपण स्टीलचे तार किंवा स्टील बेल्टचे पट्टे वापरतो टायर तयार करताना. ते काय होतं, ते भस्म. बऱ्याचदा आपण कॉम्प्रेसरचं काय करतो, बऱ्याचदा आपण ड्रेन करत नाही. कॉम्प्रेसर ड्रेन करायला पाहिजे, कारण त्याच्यातून पाणी तयार होते त्या हवेमध्ये, आणि मग काय होते, हवा भरताना कधी कधी टायरच्या ट्यूब मध्ये काय चाललं जाते, पाणी चाललं जाते. मग ते पाणी काय करते, टायर मध्ये ओलावा निर्माण करते. टायर मध्ये जे आपण स्टीलचे बेल्ट वापरले किंवा तार वापरले होते त्याला गंजवते, आणि ते गंजल्यामुळे काय होते, टायर मध्ये एअर बबल्स येतात आणि टायर तिथून काय होते, फुगते. फुगलं की तिथून टायर कट होते. या सर्व कारणामुळे आजकाल आपण जी हवा भरण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये आपण काय करतो, की ऑक्सिजन न भरण्यापेक्षा वातावरणातील कॉम्प्रेसरचे झाले आपण काय करतो, नायट्रोजनची हवा भरतो, शुद्ध नायट्रोजन भरतो. नायट्रोजन वजनाला हलकं आहे आणि ज्याच्यामुळे हे प्रॉब्लेम येत नाही. नायट्रोजनची हवा वापरल्यामुळे सल्फर सोबत ऑक्सिडेशन होणार नाही, कारण ऑक्सिजन सोबत करते ते. त्याच्यामुळे काय होईल, टायर मध्ये तुमची राख तयार होणार नाही सल्फरवाली. आणि दुसरं, आपण डायरेक्ट नायट्रोजन फिल्टर मार्फत वापरतो, त्याच्यामुळे टायर मध्ये ओलावा किंवा ऑक्सिजन टायर मध्ये हवा भरताना पाणी जात नाही, त्याच्यामुळे टायर